चला घाई करा. सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. के सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. योगेश धडपी आणि त्या साथीला आपण पाहतोय. चला घाई करा, बी फास्ट. दिनेश सोनार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. काय बॉलरचं नाव काय? सुनील. बॉलरचं नाव काय? सन्नू. काय संजू? काय ना सोनू? संजू. आमच्या कॅमेरा पण मनपर्यंत आमच्या भावना लगेचच पोहोचल्या जात आहेत. अनुराग पाहतोय आपण. संजू हाडल गोलंदाजी मार्कवर. सो हियर वी गो. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. चपळाईचं यष्टीरक्षक पाहतोय आपण. निर्धाव जातोय चेंडू. अजय धानव यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. हॅलो हाय बाय बाय चेंडूवाला गुंगारा दिला, निघून गेला. पुढचं काम चोखपणे निभावताना पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू हाताला करता गोलंदाज तयार. स्लोरामचा वापर केला जाताना पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाद करणे नामी संधी. यावेळेस डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू +1 अशा 2 धावा मिळतील चेंडूवर. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूला गवसणी घालावी लागणार आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवर आपण 2 धावा अंकित प्राप्त होताना पाहायला मिळतात. 1 वाईट 1 ब्लाइज अशा 2 धावा फलकावर. संजू हॅडर गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 1. चेंडू क्रमांक 2. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगतीपथावर. षटक चेंडू पूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. स्वतः यष्टीचे चेंडू खाली. फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज माघारी परताना पाहायला मिळतोय. दिनेश सोनार तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 1. या ऐकून डीजे आणि पुन्हा परतोय मैदानाच्या आतमध्ये. डीजे पाहून तुला मी होतो गार. तू सांग तसा मी बदलना. सागाची पानाचे रंग तुकड निम्मे तो सागरते तिकड. सागाची पानाचे रंग तुकड निम्मे तो सागरते तिकड. खुशीचा तालना लोक करीन माझं हात. होत वाटेल डांगा एवढा भारी गाठून. नवीन फलंदाज विवेक बसवत. बॅटिंग स्टँडवर संघाचा संघ नायक नौका तारण्याकरिता 1 डाऊन फलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू आखोटा प्यासा चेंडू. यावेळेस उसरे घेताना चेंडू पाहतोय. निर्धावच्या वसे चेंडूची सांगता होतीये. संजू हाडलचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू हाताला गेला त्यापर्यंत सुरेख गोलंदाज प्रतिकूल. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा सिद्धा पाहतोय आपण. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजाला यष्टीरक्षकाची मात्र साथ पाहायला मिळते. अजय धानवा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम जाधवपाडा दुपटनचा खेळाडू. बॅटिंग स्टँडवर सज्ज झालाय. पुन्हा सिद्धा विवेक बसवत. 11 स्टार वाकडी वसुलीचा खेळाडू आहे. टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये येतोय. निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. के स्टार संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आपण पाहतोय. या आधीच्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तब्बल 88 धावसंख्या फलकावर लावली गेली आहे संघानं. तो संघ पाहतोय आपण बॅटिंग स्टँडवर फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या सांगतेकडे वाटचाल केली जाताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावर पाहतोय आपण एकंदरीत 6 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. विवेक बसवत ऑन बॅटिंग स्टँड. संजू हाडळ सज्ज होतो या षटकातील
अंतिम चेंडू अंतिम अस्त्र संपन्न करण्याकरिता पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये येतोय. निघून जाईल चेंडू प्रेक्षक मायबापाच्या अभिवादनाकरिता. आणखी एक दर्जेदार चौकार. षटक क्रमांक 1 संपन्न. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर आपण पाहतो एकंदरीत 9-10 धावा फळकावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फळकावर 1 गडी बाद 10 धावा. जरा बी फास्ट घाई करा वेळ वाया घालवू नका कारण शेड्यूल प्रमाणे नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या षटकाच्या माध्यमातून एकदा पूर्ण केली जाताना पाहायला मिळते. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव फळकावर बॅटच्या साहाय्याने पाहताय पण धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा केला जातो. स्ट्राईकला रोटेट करून 11 धावसंख्या फळकावर लागली जाते. यावेळेस मात्र मोठा फटका पुन्हा बॅटच्या रडार मधून पाहायला मिळतो. विवेक बसवच्या बॅट मधून जबरदस्त दर्जाचा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला. चौकार 4 धावा. विवेक बसवच्या बॅट मधून हा तिसरा चौकार येतोय. यावेळेस हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सापळा रचला गेलाय. विकेटचं पतन. विवेक बसवत हॅज दी पाठ. सो मच आमचे परम मित्र मिस्टर संदेश जाधव अमित पवार आपण पाहतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली जाताना पाहायला मिळते. फलंदाज माघारी परतला गेला. एकंदरीत विवेक बसवतची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज खेळपट्टी दाखल होतोय. रमाकांत येतोय. योगेश धरपी बॅटिंग स्टँड वर पाहता आपण थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय.
झाल्या 2 ओव्हर 2 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 17 पाहतोय आपण. 2 गडी बाद 17 धावा. योगेश धडपी बॅटिंग स्थानवर. संजय हाडळ गोलंदाजी मार्कवर येत. वैयक्तिक षटकातील पहिला चेंडू. यावेळेस मात्र अवांतर चेंडूचा प्रारंभ पाहायला मिळतोय. अवांतर चेंडूनं या मॅच मध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. या षटकाची सांगता सुरुवात एकंदरीत अवांतर चेंडूनं होत असताना पाहायला मिळाली आहे. कारण आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळला गेला होता संजू यानं. तुझा अवांतर चेंडू हाताळत जाताना पाहायला मिळतोय. या षटकातील पहिला चेंडू अवांतर चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजू. यावेळेस मात्र योगेश धडपीच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. निघून जाईल का चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितपणे 2 धावा या ठिकाणी आपल्या संघाकरिता सेव्ह केल्या जातात पाहायला मिळतात. आपल्या संघाकरिता 2 धावा या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 धावेचा भरणा होतोय. फलक पोचतोय तो एकंदरीत 19-20 या धावसंख्येवर. षटकातील दुसरा चेंडू. बॅकफुटला गेलाय. पंच केला गेला. थर्मन रिझनला बराचसा पल्ला गाठावा लागेल. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग. डेंजर झोनकडे धावा सुटलाय. परंतु 2 धावा अगदी सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तत्परता आणि चपळता इतकी सावध पाहायला मिळते की धावसंख्येमध्ये 2 धावेचा भरणा होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजू हाडळ पाहतोय आपण. खुलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. शतशी चेंडू खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल अखेर धनीला दावा होतोय. पुनश्च 2 धावा मिळतील चेंडूवर. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरताना फलक पोहोचला जातोय. तो एकंदरीत 24 रन ऑन स्कोरबोर्ड. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातोय. आपण पाहतोय 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ संपन्न. 3 चेंडू शेष. यावेळेस मात्र बॅटचा टॉप एज लागला जाताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपला गेलाय आणि डेंजरस वाटणारा फलंदाज योगेश धडपीच्या खेळीला पूर्ण विराम. विकेटचं पतन. योगेश नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. निलेश धडपी. योगेश धडपी माघारी परत गेला. त्याची जागा घेण्याकरता निलेश धडपी येतोय फलंदाजी मार्कवर. फुलवर लिहित चेंडू. यावेळेस मात्र चपळाईचं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. निलेश सुद्धा आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल स्वीकारल्यानंतर निश्चितपणे थोडासा धडपणामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय तो केके स्टार संघ. यष्टीरक्षकाची भूमिका मात्र पाहतोय आपण. अजय धानवा अप्रतिम दर्जाचं यष्टीरक्षण पाहतोय. चपळाई आणि चित्याचे नजर. अप्रतिम यष्टीरक्षण. आणखी एक फलंदाज तंबूच्या असायला. योगेश पांढरा येतोय नवीन फलंदाज. खेळपट्टीकडे प्रस्थान करतोय. विकेटचं पत्र पाहता आपण. एकंदरीत आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. चोवीस या धावसंख्येवर धावसंख्या मात्र स्थिर होताना पाहायला मिळते. संजू हाडल हॅट्रिकची नामी संधी पाहतोय आपण. षटक मात्र मार्गस्थ करण्याचा प्रयत्नात अवांतर चेंडूची उद्घोष होताना पाहायला मिळते. एकंदरीत संजू हाडलचा स्पेल या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. योगेश पांढरा
नवीन फलंदाज बॅटिंग स्टँडवर येताना पाहायला मिळतोय. षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा शेकदा अवांतर चेंडूची गोष्ट होताना पाहायला मिळते. आणखी एक स्वैर चेंडू. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बघा अजय दानव ज्या पद्धतीनं यष्टीरक्षण करतोय ना, निश्चितपणे आपला संघाकरिता एखाद्या आता आपण विचार जर केला तर तब्बल 8 ते 10 धावात स्वतः थांबवल्या गेल्यात या वाचवल्या जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा शेकदा पहिल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रस्थान करण्याकरता सज्ज होतोय तो संजू हाडर. पुन्हा शेकदा स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव जातोय चेंडू. षटक संपन्न. पहिल्या 3 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर पाहतोय एकंदरीत 26. या ऐकू डिझेल आणि पुन्हा परत मैदानाच्या आतमध्ये डिझेल. गावदेवी पोसाडे संघाचे संघनायक आणि तनिष फायटर संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. गावदेवी पोसाडे संघाचे संघनायक आणि तनिष फायटर संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता यायचंय. योगेश पांढरा बॅटिंग स्टार पाहता आपण कट केला गेला. थर्ड मॅच झाला चेंडू. बराचसा पल्ला गाठावा लागतोय. काय घडतंय पाहूयात. एक धाव पूर्ण होतीये.
आणखी एक फलंदाज तंबूच्या असायला परताना पाहायला मिळतं. धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतला गेलाय. चार षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 35. शेवटचं षटक प्रगतीपथावर येताना पाहायला मिळत आहे. योगेश पांढरा हा आता आलाय कोण हा विजय आलाय. विजय विजय विजयनेच नो 2 रन. इंटू द गॅप ट्रॅव्हल केला. चौकार येतो. 4 धावा.
47 47 धावसंख्या फलकावर लागली गेली. 48 धावांची आवश्यकता आहे. गाडीची माल चढली नशा गाडीची माल चढली नशा हे जवळ जास तू अशी दूर गे कशा अगं ये ना रोमॅन्स करू लाडकीने डान्स करू डान्स करू डान्स 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 करू मारून गुट लावून पुरा गुटे खटी खटी ताडीची घे ना तू मजा मारून गुट लावून पुरा गुटे खटी खटी ताडीची घे ना तू मजा नको ना पुरा चान्स मारू लाडीपणे चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. के स्टार संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 47 धावसंख्या फलकावर लावली जाताना पाहायला मिळते. 48 धावांचं लक्ष्य आहे. 30 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाजीमध्ये कसब दाखवावं लागणार आहे, परंतु समोरचा संघ सुद्धा ताकदीचा आहे. कशा पद्धतीने खेळ साकारतो हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं ठरेल. शिवशक्ती वॉरियर्स विरुद्ध के स्टार्स. चला सलामीचे 2 बॅटर्स ग्रुप या खेळपट्टीकडे प्रसार करायचा आहे. गावदेवी पोचाळे संघाचे संघनायक तसेच तनिष फायटर संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचा आहे. तनिष फायटर संघाचे संघनायक तो झाला. कोण जिंकलाय? गावदेवी पोचाळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅटर सलामीचे फलंदाज पाठवायचे. शिवशक्ती वॉरियर संघ आणि संघनायक प्रसाद भोईर अँड आर्मी. अरे 12वा खेळाडू पाठवा. चला सामन्याला प्रारंभ. निलेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका. 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग, परंतु पहिल्या चेंडूवर 1 धाव अंकित. षटकातला दुसरा चेंडू. खोलवा टप्प्याचा चेंडू. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिला होता. झेल टिपला जाईल का? झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये इतका पुढे गेला की चेंडू मात्र मागे राहिला गेला. दिनेश सोनार आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. चेंडूच्या गतीपेक्षा दिनेश सोनारची गती मात्र वेगवान पाहायला मिळाली.
पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 2 धावा, 2 चेंडूचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 3. निलेश सज्ज गोलंदाजी मार्कवर. सुरेख दर्जाचा चेंडू हाताळत जाताना पाहायला मिळतोय, परंतु पंजा वळतायत, गोलंदाजला दंडित करतायत. अवांतर चेंडूची उद्घोषणा पाहायला मिळते. सन्माननीय भरत पागे साहेब पाहतो थोडेसे निश्चितच चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झालंय. संघानं चांगली कामगिरी आतापर्यंत केली जाताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. षटकातला पुढचा चेंडू, आखो टप्प्याचा एक चेंडू पाहायला मिळतोय. चांगली क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. 1 धाव अंकित केली जाते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना 5 धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति उत्तरामध्ये आतापर्यंत पाहिलं आपण 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5 धावा या फलकावर लावल्या जात आहेत. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज मार्कवर. कोण आहे तो? दिलेश. सुरेख. आता मात्र पिचिंग पाहायला मिळते. थोडंसं आउटसाउंड पिचिंग केली जाताना पाहायला मिळते. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अचूक टप्पा गुडल्या स्पॉटला लँड केला. चेंडू थोडीशी उसळ निर्माण केली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसरताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 1 मार्गास तोडण्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढचा चेंडू गोलंदाज तयार. पुनश्च निलेश. सुरेख दर्जाचा चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कडा पाहायला मिळते का? पंचांकडे अपील केला गेलाय. अपील मात्र पंचांना फेटाळला जाताना पाहायला मिळतोय. सुरेख दर्जाचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचा असेल तर निश्चितपणे संधीवर सोनं होणं गरजेचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न पुन्हा पाहतो आपण. दिनेश सोनार चेंडूवर येतोय. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग 2 धावा सफलतेने पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळतात. तिसरी धाव घेण्याचा अनुषंग गाठला गेलाय, परंतु 2 धाव्यावर सुरक्षितता पाहायला मिळते. षटक मार्गास्त पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 7 धावसंख्या फलकावर पहिलं षटक संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या सांगतेमध्ये 7 धावा फलकावर. या ऐकून डिझायर आणि पुढे परत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश सोनार येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळत जात आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर. संजू हाडळ. लेग बिफोर द विकेट जोरदार अपील पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता करण्याचा इरादा, परंतु एक लेग बाईटच्या माध्यमातून धाव अंकित केली जाते. धावसंख्या फलकावर 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना ग्राफ मात्र पोहोचला गेलाय 8 अंकावर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खुलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मध्ये झेल टिपत जाईल का? डिफेन्स केला गेला. चेंडूला थांबवलं गेलंय. निश्चितपणे 1 धाव पूर्ण होतीये. 2 धावा आपल्या संघाकरिता तब्बलतेने वाचवल्या जाताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत नावाचा तो क्षेत्ररक्षक पाहतोय आपण आपल्या साईड स्क्रीनवर. निश्चितपणे पाहिलाय ज्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि त्या अनुषंगानं मात्र दोनही संघ आपले 4 हात करताना पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाला सकवलं गेलंय, परंतु यावेळेस मात्र चांगलं चपळाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षक बाईकच्या माध्यमातून धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. गोलंदाजाला साजेस असं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळत आहे. आतापर्यंत पाहिला पण या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. बाईकच्या माध्यमातून तब्बल 2 धावा आणि बॅटच्या साईने 2 असे 4 धावा फलकावर खर्च केलेला जात असताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पूल चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस मात्र डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पाहतोय आपण एकंदरीत
एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना ग्राफ पोहोचला जातोय. 12 ना 12 12 धावा फलकावर. षटकातला पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस मध्ये इंटू द गॅप ट्रॅव्हल होतोय. थोडीशी भरकटलेली दिशा आणि त्याला मात्र चोख प्रत्युत्तर. निघून गेला चेंडू सीमारेषा पार चौकार. 16 धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात जरूर केला गेला होता परंतु चेंडू मात्र चौकाराकरिता संपन्न होतोय. शेवटचा चेंडू येतोय प्रगतीपथावर. सोळा धावसंख्या फलकावर 2 षटकाचा खेळ संपन्न. सुरेख चेंडू. निलेश येतोय पुरेशीदा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातलं दुसरा आणि सांघिक 30 षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय निलेश. यांची 6वी मॅच चालू आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. धाव बाद करायची धाव संधी यावेळेस दबवली जातात. निश्चित पाहायला मिळते. निश्चितपणानं ज्या पद्धतीने चेंडू गॅदर करण्याकरिता पाहिला आपण निलेशला. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक मात्र पोहोचला जातोय. 17 रन ऑन स्कोर बोर्ड. चला वेळ घेतला जातोय. निवेदन आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. गोलंदाज तयार. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तिसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. बॅटिंग स्टार्सला फलंदाज पाहतोय आपण राजेंद्र. षटकातील हा 3रा चेंडू आहे. डेड बॉलचा इशारा येतोय. पद्धताला इथे चुकलं गेलंय गोलंदाजचा. पुन्हा तोच गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये मार्ग असतो तर पाहायला मिळतोय. षटकातील 3रा चेंडू. निलेश ऑन बॉलिंग मार्क. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण टोला दिला जाताना पाहायला मिळतो. 1 धाव पण योगेश पांडा चेंडूवर येतोय. 2 धावा सफलतेने पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळते. 3री धाव घेण्याचा अनुषंग गाठला गेलाय. धावबाद करायची नामी संधी परंतु 3 धावा तत्परतेने पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. अप्रतिम दर्जाचं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक पोहोचतोय. तो एकंदरीत 20 रन ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत पाहतोय आपण या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4था चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय.
संधीचं सोनं करायचं होतं पण झेल सुटला गेलाय. धावबाद कडची नामी संधी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिला विकेटचा पत्र पाहिला आपण एकंदरीत झेल सुटला गेला. झेलच्या रूपांतरित एक धाव अंकित झाली आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावबाच्या स्वरूपात माघारी परतला गेला. धन्यवाद थँक्यू सो मच. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय प्रसाद भोईर. या षटकातील 5वा चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज तयार. निलेश धडपी ऑन बॉलिंग मार्क. सुरेख दर्जाचा चेंडू द पीस ऑफ क्वालिटी व्हेरिएशन पहा चेंडू मध्ये. समरण डिलिव्हरी मॅग्निफिसंट ग्लोरियस निघून जातोय चेंडू. अगदीच यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येताना पाहायला मिळतोय. वरती चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका निघून जातोय. शेवटच्या चेंडू मात्र गफलत. बॅटिंग स्ट्राजवर आलेला प्रसाद भोईरच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. षटकारा धावसंख्या येणारे 12 चेंडू शेष राहतील आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष आता मात्र येताना पाहायला मिळत आहे. 12 चेंडू 21 धावा. थँक्यू सो मच. हो कंटिन्यू. आधीची मॅच कोणा दिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक बसवत येतोय. 12 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाज तयार. विवेक बसवत येते. गोलंदाज मार्क. चला घाई करा. बी फास्ट. गावदेवी पोसाडे वर्सेस तरीश फायटर. नेक्स्ट मॅच बिग प्रिपेअर. दोन्ही संघांना तत्पर राहायचं आहे. षटकातील पहिला चेंडू. गोलंदाज तयार. विवेक बसवतच्या गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग स्टार्टला फलंदाज सज्ज होतोय. राजेंद्र. मोठा फटका खेळला जाताना पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरा चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितपणे 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळतं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातो. चौकार. 4 धावा करिता. चौकार आणि धावसंख्या पदार्थांना फरक पोहोचतोय. 11 चेंडू आणि 17 धावा. इक्वेशन लक्षात घ्या. 11 चेंडू 17 धावांचा येत आहे.
फेकायची होती तिसरी गोळी टाकली षटका तिला पहिल्या चेंडूवर चौकाराला गवसणी पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवर. बॅटिंग स्थानला फलंदाज राजेंद्र सज्ज होतोय. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न यश येत आहे. निघून जातोय चेंडू 6 धावांकरिता. षटकार बिग वन 6 धावा. डीजे षटकारानं धावसंख्या पदार्थांना मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. थोडासा कमबॅक केलं तर त्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज आणि यश चेंडू पाहायला मिळत आहे. काय करतो चेंडूवर योगेश धडपी आलाय. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2चं पतन होताना पाहायला मिळत आहे. राजेंद्र पाठ वटुडीचे सागर बेनी किसा शोभून दिसग तुझी सागर बेनी किसा शोभून अजय धानवा येतोय नवीन फलंदाज खेळपडे प्रस्थान करताना. इक्वेशन आपण पाहिलं. 9 चेंडू आणि 11 धावांचं येत आहे. 9 चेंडू 11 धावांचं इक्वेशन येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. योगेश धडपी पाहतोय आपण यष्टी रक्षणाच्या भूमिकेमध्ये. विवेक बसवत सज्ज होतोय पुन्हा एकदा. सुरेख दर्जाचा चेंडू द पीस ऑफ क्वालिटी हाताळी जाताना पाहायला मिळते. आता मात्र लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांच्या विरोधात आखलेली ही रणनीतीमध्ये गोलंदाज मात्र आपलं नाणं खणखणीत वाजवतोय. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र फलंदाजाला माघारी परतवताना यश पाहायला मिळत आहे. षटकातला पुढचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुरुषिता यावेळेस मात्र यष्टी गफलत निघून जातोय चेंडू एका धावेकरिता. 22चा इशारा पंचाच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये धावेचा भरणा होईल. उर्वरित येणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू येताना पाहायला मिळेल या षटकाच्या माध्यमातून. फुलवर लेंथ चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव अंकित केली जाताना पाहिजे. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग गाठला गेला. धावबादकांनी नामी संधी. चेंडू गॅदर जरूर केला जाताना पाहायला मिळतोय, परंतु दमछाक. शेवटच्या चेंडूवर 2 धावा अंकित केल्यात. येणारे चेंडू पाहायला मिळतात 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. चला एक संधी डिस्क जॉकीला सहा चेंडू 8 धावा. योगेश धडपी मॅन फ्रॉम दुकटन गोलंदाजी मार्कवर. षटकातला पहिला चेंडू इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. प्रशांत चेंडूवर 1 धाव अंकित केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव बाद करण्याची संधी यष्टेशयांकडे चेंडू पाहायला मिळेल का? निश्चितपणे या पाहतोय आपण. धाव बाद करण्याच्या संधीला मात्र या ठिकाणी पूर्णविराम लागला गेलाय. विकेटचं पतन. एक चेंडू संपन्न. 5 चेंडू आता शिल्लक राहतील. 5 चेंडू आणि 7 धावा. नवीन बॅटर फलंदाजी करता येतोय. सचिन नवीन फलंदाज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय.
विकेटचं पतन, कारण डेंजरस वाटलेला फलंदाज आपण पाहतोय तो अजय धनवा माघारी परत गेलाय, परंतु दुसऱ्या एंडला आपण पाहिलं तर प्रसाद भोईर मात्र दुसऱ्या एंडला सज्जता दाखवतोय. उर्वरित 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा योगेश धडपी त्या विरोधात बॅटिंग स्थानवर नवीन फलंदाज सचिन कान्हात पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न. प्रशांत देतो चेंडू खाली, झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज तंबूच्या असलेला परताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट. सो मच. 4 चेंडू आणि 7 धावा. प्रत्येक चेंडू नंतर इक्वेशन बदलताना पाहायला मिळतोय. कधी इधर तो कधी उधर. गोलंदाज तयार. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. क्षेत्र खाली बघूयात. एक धावा घेत होते, दुसरी धाव घेता मनसोबत 2 धावा तत्परतेने पूर्ण केल्या गेल्यात. नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. फुलवर लेन चेंडू पाहायला गेलाय. 3 धावा फलकावर लागल्या जाताना पाहायला मिळतील. नो प्लस 2 या 3 धावा फलकावर. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. हिटचा चेंडू. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी सिंगल धाव अंकित होताना पाहायला मिळते. उर्वरित येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू 3 धावा. निर्णायक चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलवर लेथ चेंडू पाहतोय आपण. बीमर. सेकंड बीमर हाताळला जातो या षटकाच्या माध्यमातून. नो प्लस 1. हा बॉलर चेंज. एक की 2. हा 1 ना 3 मध्ये. पुन्हा एकदा 3 मध्ये 1 का धावेची आवश्यकता आहे. चला घाई करा. बी फास्ट. दोन बीमर आणि याच अनुषंगाने या मॅच मध्ये गोलंदाज बॅन केला जातोय. रमाकांत येतोय गोलंदाजी मार्कवर. फ्री हिटचा चेंडू आहे. स्ट्राइक रोटेट झाली का? स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. निघून जातो चेंडू सीमापार. चौकार. विजयी चौकार. शिवशक्ती वॉरियर संघाने या ठिकाणी आपलं नाणं खडखडीत वाजवलं गेलंय. विजेत्या संघाचा मी अंतर पराभूत संघाचा कौतुक कौतुक आणि कौतुक.